नमस्कार मित्रांनो, माझे नाव अवध्य सिंह ज्ञानगाडकर। आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे। तर चला स्टार्ट करूयात। एका दिवशी ब्रह्मदेवाने रावणाला शिवलिंगाचे वरदान दिले। मग त्यांनी तपस्या करून त्यांना बोलवलं, शंकराला बोलवलं आणि मग नंतर शंकराने त्याला आपलं पिंड दिली। पण गणेश इतका हुशार होता, त्याने सगळे पाहून घेतले आणि मग तो रावणाच्या मागे चुपचाप आपल्या मित्रांसोबत गेला। आणि मग नंतर एके ठिकाणी गणेश आणि मोषकनी आपले भेष बदलून त्याच्या समोर गेले। गणेश म्हणला, हे पिताश्री, तुम्ही काय करताय? ते म्हणले, मला आता स्नान करायचं, माझी वेळ झाली आहे। तू या पिल्लेला पकडशील? मग तिथे मग गणेश इतका हुशार होता, 2 मिनिटं झाल्यावर त्यांनी ती पिंड खालीच ठेवून दिली आणि चुपचाप पळून गेला। ज्याने तिचं मंदिर बांधलं आणि रावण तिला कधीच उठू शकला नाही। बाय बाय।